ज्ञानेश्वरी या ग्रंथाची महती आणि व्याप्ती तसं पाहिलं तर माझ्यासारख्या माणसाकडून वर्णन करणे शक्य नाही, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी कवितेच्या रूपामधून ज्ञानेश्वरीची महती वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण आता या ठिकाणी श्रवण करूया. ज्ञानामृत देणारी गाय, ज्ञानामृत देणारी गाय आणि साधकांची माय म्हणजे ज्ञानेश्वरी. सकल इच्छापूर्ती, सकल इच्छापूर्ती, तीन तापांची निवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. धर्माचे माहेर घर, धर्माचे माहेर घर, अमृता वाचुनी करी अमर ही पवित्र ज्ञानेश्वरी. परम मंगळधाम, परम मंगळधाम, श्वासात रुजलेले नाम ती पवित्र ज्ञानेश्वरी. अमृता वाचुनी करी अमृत तुल्य, अमृता वाचुनी करी अमृत तुल्य, योग साधने विना दावी कैवल्य ही पवित्र ज्ञानेश्वरी. परम पवित्र तीर्थ, परम पवित्र तीर्थ, जीवन जगण्याचे सूत्र म्हणजेच ही पवित्र ज्ञानेश्वरी. निर्मळ व्यवहार नीती, निर्मळ व्यवहार नीती आणि अविद्येची आहुती म्हणजेच ज्ञानेश्वरी. ब्रह्मविद्येची जननी, ब्रह्मविद्येची जननी, कल्याणकारी या अवनी ही पवित्र ज्ञानेश्वरी. मराठी भाषेचा अलंकार, मराठी भाषेचा अलंकार, माऊलींच्या श्वासातून निघालेला ओंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. चैतन्य रूपी वाङ्मयीन मूर्ती, चैतन्य रूपी वाङ्मयीन मूर्ती, जणू परब्रह्माची आवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानरूप दिव्याग्नी, ज्ञानरूप दिव्याग्नी, मराठी भाषेतील लोणी म्हणजे ज्ञानेश्वरी. दिव्य ज्ञानाचा आत्मबोध, दिव्य ज्ञानाचा आत्मबोध, कर्म त्यागात मोक्ष शोध म्हणजे ज्ञानेश्वरी. संकटकाळी संयमाचं घर्षण, संकटकाळी संयमाचं घर्षण, संघर्षातही घडवी ब्रह्मदर्शन ही पवित्र ज्ञानेश्वरी. जणू ब्रह्मरसाचं उधान, जणू ब्रह्मरसाचं उधान, विवेक वृक्षाचं उद्यान म्हणजे ज्ञानेश्वरी. ऊर्जायुक्त आत्मविश्वास, ऊर्जायुक्त आत्मविश्वास, स्वयंप्रकाशित सत्याचा श्वास म्हणजे ज्ञानेश्वरी. दृष्टांताचा सागर, दृष्टांताचा सागर, शब्द सृष्टीचे नगर म्हणजे ज्ञानेश्वरी. वैराग्य आणि योगावर स्वार, वैराग्य आणि योगावर स्वार, प्रत्यक्ष मोक्षाचे द्वार म्हणजे ज्ञानेश्वरी. अहम भावाची उणीव, अहम भावाची उणीव, कर्तव्ययुक्त कर्माची जाणीव म्हणजे ज्ञानेश्वरी. अनुग्रह रूपी सुगंध, अनुग्रह रूपी सुगंध, अखंड ब्रह्मानंद म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे ज्ञानेश्वरी.